बातमी आपण बघूया। विधानसभेत अवैध दारूचा प्रश्न भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला आणि प्रश्न उपस्थित करताना त्यांनी लाडक्या बहिणीचा संदर्भ जोडला आणि यानंतर मग थेट मुख्यमंत्री फडणवीसांनीच सत्ताधारी आमदाराला फटकारलाय। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणाल तर घरी बसावं लागेल असा इशारा दिलाय। ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे। हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी आमच्या दारूबद्दल विचारतात। अध्यक्ष महोदय, आपण लाडक्या बहिणी म्हणतो, लाडक्या बहिणीचं दुःख जे काय असेल तर अवैध दारूवर आळा घालण्याचं दुःख आहे। अध्यक्ष महोदय, दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। पुन्हा सदस्यांना सांगतो, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील, ती योजना सुरूच राहील, त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी कंपेअर करता येत नाही, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं, माननीय अध्यक्ष महोदय, आपण जर काही निर्देश दिले असतील आणि त्याची अंमलबजावणी झाली नसेल तर तात्काळ ती करण्यात येईल। ठीक आहे। ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय माझा एकट्याचा नाही आहे, हा विषय सामाजिक आहे। हा विषय अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचार, त्यांना रोज काय त्रास होतोय, कुठे गेलं तर आमच्या महिला भगिनी। अंबादास दानवेनंतर मनसेने कॅश बॉम्ब फोडलेला आहे। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडिओ मनसेकडून दाखवण्यात आलाय। वर्क ऑर्डरसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप देशपांडेंनी केलाय। तर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील देशपांडेंनी केलाय। हाफकिन शाखा जी पीडब्ल्यूडीची आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातला एक अभियंता, शाखा अभियंता सरळ एलओसी साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय। आता एलओसीचा अर्थ आहे लेटर ऑफ क्रेडिट, म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय, हा एका कॉन्ट्रॅक्टरकडे। पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। आता आम्ही कामं किती करायची आणि पैसे किती द्यायचे आणि जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही, कारण शासन सांगतं की निधी कमी आहे। मग निधी जर कमी असेल तर तुम्ही ही कामं करून का घेताय लोकांकडे, आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही। जर म्हणजे घडलेला असेल तर तो अत्यंत चुकीचा आहे आणि या बाबतीमध्ये सी आमच्या ज्या मुंबईच्या प्रेसिडेन्सीच्या आहेत त्यांना सूचना दिल्या, ताबडतोब ह्याची जी काही माहिती आहे ती सगळी त्यांनी घ्यावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू। पण अशा प्रकारे मला वाटते हा जो अधिकारी आहे हा ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला आहे, म्हणजे जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला तो ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा कोणी त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल। पुढची महत्त्वाची घडामोड अशी की आमदार रोहित पवार यांना आज नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी आदेश काढलेले आहेत। रोहित पवार यांनी कोकाटेंचा मोबाईलवरती पत्ते खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केलेला होता। त्यानंतर आता कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले, त्यामुळे रोहित पवार कोर्टात हजर राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।